भारतीय न्यूज में आपका स्वागत है। मैं हूं शिखा। आइए देख लेते हैं आज की खास खबर। नासिक के जिला अस्पताल से नवजात शिशु चोरी। उत्तर प्रदेश के मूल निवासी सुमन खान का 5 दिनों का बच्चा अज्ञात महिला ने चोरी किया। सुमन खान नासिक के सटाणा में रहती है और बच्चे को जन्म देने के लिए जिला अस्पताल नासिक आई हुई थी। नासिक के जिला अस्पताल में बच्चा चोरी गिरोह सक्रिय। नासिक के सरकारवाड़ा पुलिस ने अज्ञात महिला के खिलाफ मामला दर्ज कर जांच में जुटी। बच्चा चोरी करने का सीसीटीवी फुटेज भी सामने आया, जिसमें एक महिला बच्चे को लेकर जाती हुई दिखाई दे रही है। भारतीय न्यूज के लिए नासिक से संदीप द्विवेदी की रिपोर्ट। कुछ भी नहीं सर, वो मेरे बच्चे को खिला रही थी ना, बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ, भैया को दे के आती हूँ, बस वो चोरी करके लेके भाग के चली गई। अच्छा, कौन है, उसको पहचानते क्या? नहीं, मैं पहचानती नहीं हूँ, इधर ही मिली थी। अच्छा, क्या बोली? बोली आप इधर बैठे रहो, मैं दे के आती हूँ बच्चे को। तुम्हारा नाम? सुमन खान। बालकाचे अपहरण झाल्याबाबतची माहिती मिळाली ती सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांच्या आदेशानुसार अवकड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तात्काळ गुन्ह्याच्या घटनास्थळी तात्काळ भेट दिली। भेट दिल्यानंतर सदर महिलेने ते बाळ कोणत्या मार्गाने नेलं असेल याबाबतची पहिली सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली। त्यानंतर पाहणी केल्यानंतर असं दिसलं की ती मागच्या आउटर गेटने जाते आहे। तर मग त्या आउटर गेटने जाल्यानंतर ती एक माहिती काढली। त्याच्यानंतर दुसरी माहिती अशी काढली की सदर महिला ही हॉस्पिटलमध्ये कोणाकोणाशी बोलते। मग ती एक 13 ते 14 वर्षाच्या मुलीसोबत ती बोलत असल्याची ती माहिती प्राप्त झाली। त्या महिलेला 13 ते 14 वर्षाच्या मुलीला शोधण्याचा आम्ही पहिले प्रयत्न केला। मग प्रयत्न केल्यानंतर ती असं निष्पन्न झालं की ती निफाडमध्ये एक गाव आहे, त्या गावाला ती तिथे राहते। त्यामुळे आम्ही तात्काळ माननीय वरिष्ठांना कळवून सरांच्या आदेशानुसार तात्काळ निफाड येथे गेलो। निफाड येथे जाऊन त्या मुलीला समजावून तिच्याकडनं सगळी माहिती पहिले हस्तगत करून घेतली। त्यावेळेस आम्हाला असं निष्पन्न झालं की सदर महिलेचं नाव हे सपना आहे आणि तिचं वय अंदाजे 30 ते 35 वर्ष आहे आणि ती रंगाने गोरी आहे आणि तिने अंगामध्ये मरून रंगाची सलवार कमीज घातलेली आहे आणि ती प्रॉपर धुळ्याची राहणारी अशी प्रथम आम्हाला माहिती मिळाली। ती माहिती मिळाल्यानंतर त्या माहितीच्या जोरावर आम्ही ही माहिती वरिष्ठांना दिली आणि त्याच्यानंतर पुढची कारवाई होऊन त्या महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे। असं आहे। सदरची घटना घडल्यानंतर आम्हाला आमचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सरांनी सांगितलं का 5 महिन्याचं बाळ आहे। काय बच्चू एक मिसिंग झालंय असं काय नाही? 29/12 रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती। बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते। आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्यांची जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली, जी त्या बाळंतीण महिलेच्या मिस्टरला 2 दिवसापासून भेटत होती। तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि त्यांना लपवून ती बाळाची चोरी करून निघून गेली। काय आता सर नेमकं सीसीटीव्ही? आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे, बाकी सीसीटीव्ही वगैरे त्यावरून तपास चालू है। आपके गांव, शहर, प्रदेश और देश की चुनिंदा दिलचस्प खबरों को पाने के लिए सब्सक्राइब करें भारतीय न्यूज़ चैनल को और बेल आइकन दबाना ना भूलें। खबरें पसंद आए तो लाइक और शेयर ज़रूर करें।